येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी पहिला जो प्रश्न घेतलेला आहे तो सिडकोच्या घरांचा घेतलेला आहे की ही घरं फ्री होल्ड झाली पाहिजे। दुसरा प्रश्न आमच्या प्रकल्पग्रस्तांची जी घरं आहेत आणि जे 20,000 घरं कायमस्वरूपी केलेत ती घरांची यादी जाहीर करा। पोलिसांच्या घराचा प्रश्न असणार आहे, इथे अनेक मोठे छोटे प्रश्न आहेत, ते प्रश्न आम्ही तिथे लावलेले आहेत। मग भाजी मार्केटचा असेल, माथाड्यांचा असेल, या सर्व प्रश्नावरती वाचा पुढे लावले आहेत आम्ही, आता किती लागतील त्याच्यावरती आहे। बेलापूर येथे घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी येणाऱ्या अधिवेशनामध्ये नवी मुंबईतील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात असल्याचे सांगितले। तसेच या पत्रकार परिषदेत सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याबाबत तसेच कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नांवर नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे, तसेच प्रकल्पग्रस्तांसाठी 20,000 घर कायमस्वरूपी केल्याची यादी जाहीर करण्यात येणार आहे। पोलिसांच्या घराचा प्रश्न, भाजीपाला मार्केट, माथाडी कामगारांचे विविध प्रश्नांवर प्रकाश टाकणे अशा विविध प्रश्नांवर वाचा फोडणार असल्याचं मत आमदार मंदाताई म्हात्रेंनी या पत्रकार परिषदेत सांगितले। येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी पहिला जो प्रश्न घेतलेला आहे तो सिडकोच्या घरांचा घेतलेला आहे की ही घरं फ्री होल्ड झाली पाहिजे आणि लोकांना दिलासा मिळाला पाहिजे। आज 40 वर्ष झाली, 20 वर्षानंतर आमची मुलं नातवंड कुठे जाणार? तुम्ही जर जसं आपण रेस कोर्स खाली केला तसं जर उद्या झालं आमचं घर खाली करा तर आमची मुलं जाणार कुठे? दुसरा प्रश्न आमच्या प्रकल्पग्रस्तांची जी घरं आहेत आणि जे 20,000 घरं कायमस्वरूपी केलेत ती घरांची यादी जाहीर करा, GR काढा, त्याच्यानंतर आमची बाउंड्री काय आहे, सिटी सर्वे करा, आमचं ठरवून द्या तुम्ही। हे आमचे महत्त्वाचे प्रश्न असणार आहे। पोलिसांच्या घराचा प्रश्न असणार आहे, इथे अनेक मोठे छोटे प्रश्न आहेत, ते प्रश्न आम्ही तिथे लावलेले आहेत। मग भाजी मार्केटचा असेल, माथाड्यांचा असेल, या सर्व प्रश्नावरती वाचा पुढे लावले आहेत आम्ही, आता किती लागतील त्याच्यावरती आहे। वाशीची कायापालट करणे, प्रथमदर्शनी वाशी कशी असावी त्याचे सुशोभीकरण करणे यावर भर देण्यात यावा, तर वाशी गावातील प्राथमिक सुखसुविधांवर भर देण्यात येईल। त्याचबरोबर वाशी येथे पर्यटन स्थळ विकसित करण्याचा मानस असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। नवी मुंबईमध्ये गावे देखील स्मार्ट झाली पाहिजे असे प्रयत्न करण्यात येतील असेही आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले। वाशी गावात ज्यावेळी आपण एंट्री करतो आपण अभिमानाने सांगतो की आम्ही नवी मुंबईत राहतो, पण जे फर्स्ट इम्प्रेशन जे लास्ट इम्प्रेशन आपण ज्यावेळी नवी मुंबईत येतो त्यावेळी जर बैल तिथे झोपड्या आहेत, छोटी छोटी घरं आहेत, कचरा आहे, घाण आहे, तर वाशी येतानाच आपण जर सुशोभीकरण जर वाशीचं असेल आणि येताना जर प्रसन्नता वाटली तर नवी मुंबईमध्ये घरं घेतात त्या लोकांनाही आज बरं वाटेल। नव्या मुंबईतून अनेक मंत्री संत्री या नव्या मुंबईतून गावाकडे जातात, तर प्रथम दर्शनी वाशी कशी असावी आणि वाशी गावामध्ये मग मच्छी मार्केट असेल, शौचालय असेल, रस्ते असेल, त्याचबरोबर वाशी गावाची आतली जेटी ही बाहेरची जेटी आणि सुशोभीकरण, आणि आम्ही काही कमानी वगैरे बांधून करणार नाही, तर वाशी येताना प्रथम दर्शनी हिरवीगार आणि सुंदर दिसली पाहिजे, नारळाची झाडं लावली पाहिजे, तिथे पर्यटन स्थळ म्हणून आपण बनवायचा प्रयत्न करतो। त्याचप्रमाणे दिवाळा गावाचा सुद्धा आपण दौरा केलेला, आता थोड्याच दिवसांनी करावा धारावा। आपण सगळ्या स्मार्ट सिटीमध्ये, स्मार्ट नवी मुंबईमध्ये आमची गावं पण स्मार्ट झाली पाहिजेत, कारण या प्रकल्पग्रस्तांनी पिकत्या जमिनी दिल्या म्हणून आज ही नवी मुंबई उभी राहिली आणि तुम्ही आम्ही या नव्या मुंबईमध्ये चांगल्या स्वाभिमानाने जगत होते। या गावाचं जे योगदान आहे ते योगदान जे आहे गावाचं ते गावकऱ्यांना मिळालं पाहिजे, यासाठी प्रयत्न राहणार। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे सोबत करुणा मिश्रा, MVTV।